स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच या ग्रंथातील आज ऐकूया सुंदर विचारांची पखरण. शुक उवाच ह्या श्रीयुत प्रमोद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या लेखाचं वाचन. शुक उवाच या ग्रंथासंबंधी मनोगत लिहिताना मनापासून आनंद होत आहे. भगवान श्रीकृष्ण, भक्तश्रेष्ठ महाभागवत श्री उद्धव, महामुनी शुकाचार्य, संत शिरोमणी श्री एकनाथ महाराज यांच्या स्मरणामधून त्यांचं परममंगल सान्निध्य या ग्रंथाचं वाचन करताना लाभलं हे माझ्या सद्गुरूंचे कृपाशीर्वादच आहेत. शुक उवाच याचे लेखक पूजनीय स्वामी कृष्णानंद तथा श्री प्रल्हाद काका अवचट यांनी हा ग्रंथ लिहून समस्त परमार्थप्रेमी वाचकांवर मोठे उपकार केले आहेत. त्यांनी हा ग्रंथ स्वांत सुखाय तसंच सेवाभावानं आणि अंतस्फूर्तीनं भगवत प्रेरणेनं लिहिला आहे. कदाचित उपकार हा शब्द काही वाचकांना अतिशयोक्ती वाटण्याची शक्यता असल्यानं काही खुलासा करणं आवश्यक होतं. मूळ ग्रंथ भागवत 11 स्कंध हा 31 अध्याय आणि सुमारे 1500 श्लोक असलेला विशाल बुद्ध व्यास महर्षीकृत भागवत महापुराणाचा पूर्णोद्धार असलेला तत्त्वज्ञानपर कळसाध्यायच आहे. मराठी वाङ्मयातील एक अलौकिक रत्न, भक्ती, ज्ञान, कर्म, ध्यानयोग आणि इतर अनेक तत्त्वज्ञान विषयक समग्र विवेचन असलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ म्हणजे भागवत धर्माचं रहस्य उलगडून दाखवणारा सर्वमान्य ग्रंथ. त्या ग्रंथाचे संपादक श्रीयुत रा. कृ. कामत यांनी केलेली टिप्पणी या संदर्भात खूप महत्त्वाची आहे. ते म्हणतात, वेदाची उणीव गीतेनं, गीतेची ज्ञानेश्वरीनं आणि ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवतानं भरून काढली. हे वर्म जाणूनच जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भंडारा डोंगरावर बसून या ग्रंथाची 1000 पारायणं केली. त्या ग्रंथाची योग्यता काय सांगावी. असा हा भागवत धर्माचरण करणाऱ्या समस्त साधकांच्या हृदयात अनन्यसाधारण प्रेमादर असलेला ग्रंथ 18,798 ओवी संख्या इतका आकारानं प्रचंड आहे. त्याच्या या विस्तारामुळे तो अभ्यासण्यासाठी खूप कठीण झाला असल्यास नवलते काय. आणखी एक अडचण म्हणजे हा ग्रंथ काव्यमय आहे. काव्य वाचायला, म्हणायला, पारायण करायला सोयीचं असलं तरी अर्थ समजून घ्यायला तितकंसं सोपं नसतं. या सामान्य अभ्यासकाच्या समोरील अडचणींचा विचार करून श्री स्वामी कृष्णानंदांनी या ग्रंथाचं लेखन केलं आहे. हा ग्रंथ गद्य आहे आणि आटोपशीरही आहे. फक्त 300 पानच आहेत. लेखन सहज, सोपं, सारमय, कथारूप ओघवतं आहे. असं असूनही ते अत्यंत भावस्पर्शी आहे. संकोच केला असूनही मूळ ग्रंथातील प्रसंग, तत्त्वज्ञान, उपदेश, आशय यात कोणतीही उणीव भासणार नाही याचं भान राखलं आहे. वास्तविक पाहता हे काम अतिशय कठीण आहे, तरीही लेखकानं हे शिवधनुष्य लीलया पेललं आहे. हे त्यांच्यावर असणाऱ्या श्री एकनाथ महाराज आणि सद्गुरू स्वामी विद्यानंद यांच्या पूर्ण कृपेचं द्योतक आहे. भगवान काही विशिष्ट कार्य करण्यासाठी अवतार घेतात. परित्राणाय साधूनाम आणि विनाशाय च दुष्कृताम हा उद्देश असतो. त्यापैकी विनाशाय च दुष्कृताम हा उद्देश भगवंतांनी अर्जुनाला निमित्त करून महाभारत युद्धप्रसंगानं पूर्ण केला आणि परित्राणाय साधूनाम हे महत्त्वाचं कार्य करण्यासाठी त्यांनी उद्धवाची निवड केली. भक्तराज अर्जुन आणि उद्धव हे दोघेही भगवंताच्या सख्य भक्तीचे आदर्श आहेत. अर्जुन आतेभाऊ तर उद्धव चुलत भाऊ आहे. दोघेही भगवंताचे लीला सहचर आहेत. दोघंही अनन्य शरण, श्रद्धावान, रुजू आणि श्रीकृष्णावर अलोट प्रेम करणारे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीकृष्ण हा भगवानच आहे याचं ज्ञान असणारे भक्त आहेत. भगवंतांनी दोघांनाही आदेश केला. उद्देशानुसार त्यामध्ये काही फरक आहे. दुष्टांचा, अनितिमान, स्वार्थी, आसुरी वृत्तीच्या, सत्याच्या विरोधात उभ्या असलेल्यांचा
अंत करण्यासाठी भगवंताने अर्जुनाला प्रवृत्त केलं. ते कार्य प्रासंगिक स्वरूपाचं होतं. अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये केलेल्या उपदेशाचं स्वरूप या आदेशामध्ये स्पष्ट होतं. तो आदेश असा: कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मामनुस्मर युध्यच निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. हा उपदेश त्या प्रसंगी फक्त अर्जुनापुरताच होता. माऊली ज्ञानेश्वरांनी कृपाळूपणे तो सर्वांसाठी उपलब्ध करून देताना म्हटलं: निमित्त करुणी पार्थाते दुभिन्नली जगा पुरते श्रीकृष्ण गाय. भगवत पूज्यपाद आदी शंकराचार्यांनीही याच भावनेनं भाष्य लिहिलंय. महाभारत युद्धानंतर भगवंत अनेक वर्ष म्हणजे 35हून अधिक वर्ष लीला करीत होते. अर्जुनानंही आपल्याला लाभलेला उपदेश इतर कोणालाही सांगितल्याचा दाखला नाही. भागवतातील 11 स्कंधातील प्रसंग मात्र पूर्णपणे वेगळा आहे. या स्कंधातील 7व्या अध्यायात श्रीकृष्ण उद्धव संवाद सुरू होतो. भगवंतांनी अवतार समाप्तीचा निर्णय घेतलाय. हा संवाद उद्धव गीता या नावानं प्रसिद्ध आहे. या संदर्भात श्री एकनाथ महाराजांची वचनं या उपदेशाचा उद्देश स्पष्ट करणारी आहेत. धेनुवत्साचे निवोरसे घरा दुभते पुरवी जैसे तेह उद्धवाचे उद्देशे जग ऋषिकेशे निवविजे. उद्धवासी ज्ञानगुप्त उपदेशील कृष्णनाथ एका जनार्दना विनवीत दत्तचित्त तुम्ही दीजे. होते कृष्णाचे मानसी मज गेलिया निजधामासी माझे निजज्ञान कोणापासी अतियत्नेसी ठेवावे. जैसे शिकवोनी गेला श्रीकृष्णनाथ तैसेची उद्धव आचरत त्याचे निधर्मजन समस्त जाहले विरक्त परमार्थी. महाभागवत उद्धव धर्मसम्मूढ चेता नाही. तो बालपणापासूनच तत्त्वज्ञानी विरक्त भक्त आहे. गोकुळामधून कंसवधासाठी मथुरेला आलेल्या भगवंतानं वृंदावनामध्ये परत पाऊल टाकलंच नाही. पण मथुरेतील महाराज उग्रसेनाचं राज्य स्थिरस्थावर झाल्यानंतर गोपगोपी प्रेमानं भगवंतांनी उद्धवाला आपला निरोप देऊन गोकुळात पाठवलं. व्रजवासी प्रेमीजनांची विचारपूस करावी, त्यांना तत्त्वज्ञानाचा उपदेश करून त्यांचा विरहाग्नी शांत करावा, ही जबाबदारी अगदी तरुणपणीच उद्धवावर सोपवली होती. अजून रुक्मिणी स्वयंवर आदी घटना घडल्या नव्हत्या. सखा, भक्त, तत्त्वज्ञानी अशा महाभागवत उद्धवाला भगवंतांनी उपदेश केला. त्याचा उद्देश ज्ञानपरंपरा अखंड राहावी या हेतूनं. उद्धवानं भगवंताला बोलतं केलं आहे ते सर्वसामान्य जनांचं कल्याण कसं होईल हे समजून घेण्यासाठी आहे. तो सर्व संवाद म्हणजेच भागवत धर्माचं वर्म आहे. त्या उपदेशाप्रमाणे जो जीवन जगेल त्याला भगवत प्राप्ती होईल असं आश्वासन भगवंतांनी उद्धवाला दिलं. आपल्या पश्चात हे ज्ञान मुमुक्षूंना देण्याची आज्ञा देऊन भगवंतांनी आपल्या अवतार समाप्तीच्या प्रसंगी उद्धवाला स्वपादुका देऊन बद्री केदार या तीर्थस्थानी जाण्याची आज्ञा केली. भगवंतांनी श्री उद्धवाला उपदेश केलेल्या आणि भागवत धर्माचं सार असलेल्या संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांनी कथन केलेल्या ओव्या. पाहता निजात्मदृष्टीवरी मीच सर्व भूतांच्या अंतरी अंतरीचा हा निर्धार धरी तव भूता बाहेरीही मजची देखे. तेवी घटा माझी घटाकार तोची घटासी बाह्य महदाकाश. तेवी भूता सबाह्य मी चिद्विलास माझा रहिवास निजरूपे. जो भगवत भावे सर्वभूती सुनिश्चिती उपासक. हा सर्वाभूती भगवत भाव ठेवून जनसेवा हीच श्रेष्ठ जनार्दन सेवा अशा रीतीनं जीवन साधनारूप मानून व्यतीत करणाऱ्या हर एक जीवाला भगवत प्राप्ती होते आणि जीवन कृतार्थ होतं असा महान संदेश हा ग्रंथ देत आहे. शुक उवाच या स्वामी कृष्णानंदांनी लिहिलेल्या ग्रंथात ठायी ठायी सुंदर विचारांची पखरण करून मूळ ग्रंथातील मुख्य आशय समर्थपणे व्यक्त केला आहे. वानगी दाखल काही अवतरणं देण्याचा मोह टाळता येत नाही.
नरजीवनाच्या उद्धाराचा एकमेव धर्म म्हणजे भागवत धर्म. परमात्म स्वरूप जाणून घेणं हेच जीवनाचं ध्येय. भगवंतच गुरुचं रूप घेऊन भेटतो. एकांतात तो केवळ श्रीकांताचाच असतो. सर्व भाव समर्पण हीच भक्ताची मोठी शक्ती असते. भोगासक्ती जाऊन स्वरूपाबद्दल प्रेमासक्ती निर्माण होते आणि पुढे सायुज्य मुक्ती लाभते. साधकाला योग्य मार्गदर्शन करणारे आत्मज्ञानी अभावानेच आढळतात. सत्संगातून अंतरंगी श्रीरंगाचा रंग चढतो. आत्मभावानं त्या जगजेठीला मिठी कशी मारता येईल ही एकच दृष्टी आली. भागवत कथा म्हणजे भक्त आणि भगवंत यांच्यामधील सुखसंवाद होय. जे नित्य निरंतर शाश्वत असतं त्यालाच परमात्मा म्हणतात आणि त्याला जाणून घेणं हेच जीवनाचं खरं ध्येय असायला हवं. शुद्ध जाणीवेनंच मायापटल दूर करता येतं. स्वरूपाला सोडून रूपाचाच छंद जडला हाच विकार आहे. पैल तीरावर जाण्यासाठी ऐल तीरावरील हे ऐल गीत ध्यानात घ्यायला हवं. अनन्यता, आत्मपरीक्षण, आत्मचिंतन हेच माझ्या प्राप्तीचे 3 स्तंभ आहेत. त्यासाठीच हा भागवत धर्म आहे. एकनाथी भागवत या प्रचंड तत्त्वज्ञानपर सर्वसामान्यांसाठी ऑप्शन टाकलेला ग्रंथ स्वामी कृष्णानंदांनी केवळ 300 पानांमध्ये समग्रपणे आणला आहे. घागर में सागर असंच म्हणावं लागेल. या ग्रंथनिर्मितीतून परमार्थप्रेमी वाचकांवर अनंत उपकार करणाऱ्या स्वामींना सर्व वाचकांतर्फे धन्यवाद देतो, वंदन करतो. सद्गुरू कृपेनं त्यांचं ज्ञानदानाचं कार्य वृद्धिंगत होत राहावं ही सद्गुरूचरणी प्रार्थना. सुंदर विचारांची पखरण. शुक उवाच. श्री प्रमोद कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या लेखाचं वाचन आपण ऐकलंत आणि आता उद्यापासून शुक उवाच या ग्रंथातील पहिल्या पुष्पाचं वाचन आपण क्रमशः ऐकणार आहोत. हरि ओम तत्सत.